नमस्कार, न्यूज 19 नेशनमध्ये मी रवींद्र रामराजे आपलं स्वागत करतो। शिरपूरहून शिंदखेडाकडे जाणाऱ्या प्रवासी बसला दिनांक 29 जुलै 2025 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास दबाशी गावाजवळ भीषण अपघात झाला। या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले असून एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे। घटनास्थळी भीषणता पाहता काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते। प्राथमिक माहितीनुसार धुळे येथून इंदोरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी होती की बसचा पुढील भाग पूर्णतः चुरडून गेला। या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। काही प्रवासी जागीच खाली पडले तर काहींना गंभीर मार लागला। अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी जखमींना तत्काळ बाहेर काढून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। यातील काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। मृत चिमुकलीची ओळख अद्याप पटलेली नाही। या अपघातामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली। दबाशी गावातील नागरिकांनी यापूर्वीही टोल प्रशासनाकडे स्पीड ब्रेकर बसवण्याची वारंवार मागणी केली होती, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच आजचा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळीच रास्ता रोको आंदोलन छेडत सुमारे अर्धा तास महामार्ग पूर्णपणे ठप्प केला। आजच्या आज ब्रेकर नाही टाकले तिथून रस्त्याने जाणार आहे बरं का, गाड्या पास होणार नाही। सर्व जबाबदार टोल नाकेवाले राहतील रस्त्याचे। अहो तुम्ही ऑफिसला लोक मरतील तेव्हा याल का? इथं आताच्या आता इथं लोक किती बसलेले बघून घ्या। रस्ता बंद कर। घटनेची माहिती मिळताच नरडाणा आणि शिंदखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी ग्रामस्थांची समजूत घालत टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी बोलावले। अखेर टोल प्रशासनाने लवकरच गतिरोधक बसवण्याचे आश्वासन दिल्यावर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले। या अपघातामुळे दबाशी परिसरात शोककळा पसरली आहे। ग्रामस्थ आणि प्रवासी अद्यापही अपघाताच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत। अपघातानंतर बस आणि ट्रक दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। पुढील तपास शिंदखेडा पोलीस करीत आहेत। न्यूज 19 नेशन साठी ब्युरो रिपोर्ट, शिरपूर। मी विकास दिलीप पाटील, दबाशीतील सरपंच प्रतिनिधी। तर मागील अनेक दिवसापासून आम्ही NH3 हायवेच्या ऑफिसला, टोल नाक्याला वेळोवेळी कागदपत्र देऊन पाठपुरावा करून आम्ही पत्रव्यवहार केले की हा जो इथून जो टर्न राहतो शिंदखेडा जाताना घातक आहे। बहुतेक वेळेस इथे ऍक्सिडेंट झाले, 2-3 वेळेस इथं डेथ पण झालेले। तर ब्रेकर या साईडला पण ब्रेकर आणि या साईडला पण ब्रेकर टाकण्याची आम्ही मागणी केली होती, पण कुठल्याही पद्धतीने NH3 हायवेने लक्ष दिलेले नाही। त्याचप्रमाणे या नॅशनल हायवेवरून आमच्या गावात बहुतेक कामं आहेत त्यांनी आमच्या गावाला केलेलंच नाहीयेत। एक बस स्टँडचा विषय, गाव इकडे, बस स्टॉप इकडे, त्याच्यानंतर सर्व्हिस रस्ता, आमच्या गावातला सर्व्हिस रस्ता सुद्धा केलेला नाही त्यांनी। त्याच्यामुळे बी अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत। त्याच्यानंतर त्या NH3 हायवेचं जे पाणी आहे ते पूर्ण आमच्या गावात जातं। त्यांनी मागणी काय प्रमुख मागणी आताच्या आताच पाहिजे। आम्ही तोपर्यंत ट्रॅफिक खालून येणार नाही, तोपर्यंत गतिरोधक बनत नाही, तोपर्यंत आम्ही एकही गाडी आणू देणार नाही। हा प्रत्येक वेळेस ऍक्सिडेंट होतो, प्रत्येक वेळेस ते सांगतात 15 दिवसात ऍक्सिडेंट प्रकारे ते आमचं काम करत नाही। या वेळेस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून देणार नाही, ही आमची प्रमुख मागणी आहे।